मराठी शाळा टिकवण्यासाठी संस्था चालकांनी खूप प्रोएक्टिव्ह काम केलं पाहिजे। तर हे सगळं बघून पालक आमच्याकडे अट्रॅक्ट होत आहेत आणि पालक आपल्या पाल्यांना आमच्या मराठी शाळांमध्ये घेण्यासाठी उत्सुक असतात। आमच्या पाठी RCF कंपनी खूप खंबीरपणे उभी आहे। शाळेची संस्कृती दाखवण्याचं आम्ही काम करतो आणि तसं पालक अट्रॅक्ट होतात आमच्याकडे। नमस्कार, मी सुशील शेजुळे। झेंडा मराठीच्या या YouTube चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आज पुन्हा एकदा नवीन पाहुण्यांसोबत आपण संवाद साधणार आहोत। खरं तर महाराष्ट्रामध्ये शिक्षण संस्थांचा इतिहास पाहता जर शिक्षण संस्था या अस्तित्वात नसत्या तर शिक्षण शेवटच्या घटकांपर्यंत मिळालं नसतं। त्यामुळे शिक्षण संस्थांचं जे महत्त्व आहे शिक्षणातलं महाराष्ट्रातलं ते खूप महत्त्वाचं आहे। अशाच पद्धतीने आजचे जे पाहुणे आहेत एका संस्थेचे विश्वस्त आहेत आणि त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। त्यांचं नाव आहे माननीय श्री आदरणीय सुबोध आचार्य सर। सर नमस्कार। नमस्कार। सर्वप्रथम सरांची ओळख मी थोडक्यात करून देतो। सर BSc LLB आहेत। जवाहर विद्याभवन ही एक शाळा, त्यांची मराठी माध्यमाची शाळा, याच्यामध्ये तिन्ही माध्यम आहेत खरं तर। पुढे नारायणराव आचार्य विद्यानिकेतन माहुल, नारायणराव आचार्य विद्यानिकेतन भारतनगर आणि शरद आचार्य विद्यालय भारतनगर, अशा प्रकारे या 4 प्रकारच्या शाळा या संस्थेच्या माध्यमातून चालवल्या जातात। यांची जी संस्था आहे लोकमान्य शिक्षण संस्था, 60च्या दशकामध्ये या संस्थेची स्थापना झालेली आहे आणि त्याचे विश्वस्त सर आहेत। सर खरं तर अतिशय महत्त्वाचं काम आपल्या संस्थेच्या माध्यमातून होते। हजारो विद्यार्थी या शाळांमधून शिकून बाहेर पडलेले आहेत। जो इतिहास बघता महाराष्ट्रामध्ये असं म्हटलं जातं की खाजगी संस्था जर अस्तित्वात आल्या नसत्या तर शिक्षण हे शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचलं नसतं आणि हे खरंच आहे। खरं तर मला आपल्याला असं विचारायला आवडेल की आपल्या या शाळा चालवताना, संस्थेच्या माध्यमातून शाळा चालवताना कोणत्या प्रकारची कसरत तुम्हाला संस्थेला करावी लागते, काय प्रकारची आव्हान तुमच्या पुढे सध्या आहेत? नमस्कार। झेंडा मराठीला माझा नमस्कार। विशेष करून आमचे स्नेही आणि आमचे मार्गदर्शक भाऊ कोरगावकर ही एक वेगळ्या पद्धतीने मराठी भाषा आणि मराठी शाळा टिकण्यासाठी एक वेगळं त्यांनी एक प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे। तर त्यांना मी शुभेच्छा देतो आणि त्यांचे आभारी मानतो, कारण एक अशा प्लॅटफॉर्मची गरज होती आणि एक प्रभावी माध्यम आहे। आमची जी संस्था आहे लोकमान्य शिक्षण संस्था ही 60च्या दशकात आमचे फाउंडर श्री कैलासवासी पंत सर आणि माझे वडील शरद आचार्य यांनी ती स्थापन केली होती। त्या काळात आमची शाळा चेंबूरमध्ये आहेत, तिन्ही शाळा। त्या काळात चेंबूरमध्ये बऱ्याच शाळा नव्हत्या। आजूबाजूची गावठाण वस्ती आहे, झोपडपट्टी वस्ती आहे, तिथे मराठी वस्ती आहे। तिथे शाळा नसल्यामुळे त्या सर्व विद्यार्थ्यांना एकच चेंबूर हायस्कूल ही एक शाळा होती, तर तिथे जायला लागायचं। गरज बघून ह्या सर्व शाळा स्थापन झाल्या आणि आज त्यांचा जो दृष्टिकोन होता, त्यांचं जे ऑब्जेक्टिव्ह होतं शाळा चालवण्याचं, तेच आम्ही पुढे घेऊन चाललेलो आहोत। खरं सर, खरं तर 4 शाळा तुम्ही चालवतायत म्हणजे ही काही लहान सहान गोष्ट नाही। आज आपण बघतोय की कशा प्रकारच्या पद्धतीची आव्हान आपल्या पुढे आहेत। नेमका ह्या शाळा सुरू करण्यामागचा उद्देश काय होता? बघा, तिथल्या लोकल जे मराठी विद्यार्थी आहेत, आता एक शाळा आमची माहुलला आहे। माहुलपासून चेंबूर हायस्कूल किंवा इतर शाळांपर्यंत जाण्याला त्यावेळेला साधनही नव्हतं, मुलांना जायला त्रास होत होता। तर त्यांची शाळा त्यांच्या जवळ असावी आणि मुलांना शिक्षण मिळावं। आजूबाजूला कारखाने होते, RCF आहे, BPCL, HPCL, तिथे आपल्या लोकल मुलांना शिकून कुठेतरी नोकरी मिळावी, त्यांच्या पायावर उभं राहावं, हा एक दृष्टिकोन होता। बरोबर सर, आज आपण बघतोय की मराठी शाळा चालवणं हे खूप जिकिरीचं झालेलं आहे। म्हणजे अनेक समस्या पुढे आवासून उभ्या राहिलेल्या आहेत। वेगवेगळ्या शिक्षक भरतीचा प्रश्न असेल, वेतनेतर अनुदानाचा प्रश्न असेल, तुमच्या काय प्रकारच्या अपेक्षा आहेत? जर या महाराष्ट्रामध्ये जर मराठी शाळा टिकणार नसतील तर मग काय टिकणार आहे? जर या शाळा टिकल्या पाहिजेत, त्यांना चांगलं विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे, आपल्या शासनाकडून काय प्रकारच्या अपेक्षा आहेत? मग शासनाची एक उदासीनता तर आहेच, म्हणजे त्याच्याबद्दल काही हे दुमत नाहीच। कारण वेगवेगळी जी धोरणं शासनाने राबवली आहेत ती काही चांगली आहेत, काही विपरीत परिणाम झाला संस्थांवर, शाळांवर। आता तसं बघायला गेलं तर मराठी शाळा टिकण्यासाठी संस्था, शिक्षक आणि तिथे येणारे पालक हे सर्वच जबाबदार आहेत।
शासनाचं धोरण, शासन अनुदान देते, शिक्षक नेमते. शिक्षक नेमण्यासाठी ज्या काही अटी शर्ती आणि जे काही आहे त्याच्याबद्दल मी आता सध्या ह्या विषयावर आता जाणार नाही. परंतु मराठी शाळा टिकवण्यासाठी संस्था चालकांनी खूप प्रोएक्टिव्ह काम केलं पाहिजे. आमच्याकडे आम्ही जे काम करतो, आमच्याकडे मराठी शाळेमध्ये शिकत असताना विद्यार्थ्यांना आम्ही सेमी इंग्लिश चालू केलं. त्याचबरोबर आम्ही खेळाकडे आणि मुलांच्या आवडीकडे जास्त भर दिला. त्यामुळे पालकांचाही ओढा आमच्याकडे आहे. आमच्याकडे क्रीडा क्षेत्रामध्ये भरपूर मुलांसाठी ऑप्शन आम्ही ओपन केलेले. तर त्या निमित्ताने पालक आमच्याकडे अट्रॅक्ट होतात आणि मराठी शाळेचा आम्ही जो आकडा आहे तो आम्ही बॅलन्स करू शकतो. नक्कीच. म्हणजे सर, संस्था चालकांची जी भूमिका आहे ती शाळा टिकवण्यामध्ये, वाढवण्यामध्ये महत्वाची ठरते. याच अनुषंगाने तुम्ही आता जे मला विद्यार्थ्यांसंदर्भात आणि स्पोर्ट्स संदर्भात, या संदर्भात सांगितलं, त्याच अनुषंगाने माझा पुढचा प्रश्न आहे की आपल्या जे माजी विद्यार्थी आहेत त्यांनी कशा प्रकारचं योगदान वेगवेगळ्या खेळांमध्ये किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये दिलेलं, याबद्दल काय थोडक्यात सांगाल? आमची लोकमान्य शिक्षण संस्था जी आहे ती जिम्नॅस्टिक आणि ॲक्रोबॅटिक्स मध्ये देशात नाही तर जगात एक नंबरची संस्था आहे असं माझं म्हणणं आहे आणि असं मी मानतो. कारण ह्या खेळामुळे आमच्या संस्थेला 12 शिवछत्रपती पुरस्कार मिळालेले आहेत. एक अर्जुन पुरस्कार आहे, 20-25 जिल्हा पुरस्कार आहेत, आंतरराष्ट्रीय जवळजवळ 20-25 पदक आहेत, आमचे 5 आंतरराष्ट्रीय पंच आहेत आणि असे वेगवेगळे आमच्या या विद्यार्थ्यांनी नाव कमावलेलं आहे. तर ह्या विद्यार्थ्यांनी जे आमच्याकडनं शिकून आज पुढे गेलेले आहेत ते सगळे बऱ्यापैकी सेटल झालेले आहेत, चांगल्या नोकरीला लागलेले आहेत, त्यांना चांगल्या गव्हर्नमेंट नोकरी मिळालेली आहे. तर हे सगळं बघून पालक आमच्याकडे अट्रॅक्ट होत आहेत आणि पालक आपल्या पाल्यांना आमच्या मराठी शाळांमध्ये घेण्यासाठी उत्सुक असतात. खरं तर सर, तुम्ही जे माहिती सांगत आहेत मला अभिमान वाटतो हे सगळं ऐकताना आणि आमच्या प्रेक्षकांपर्यंत ही माहिती पोहोचत आहे. त्यामुळे बरेच संस्थाचालक सुद्धा ही मुलाखत बघत असतील तर शाळा कशा पद्धतीने चालवली पाहिजे हे खूप एक आदर्श उदाहरण मला वाटतं आपल्या सगळ्यांपुढे आहे. आणि त्याच पद्धतीने अभ्यास, शिक्षण म्हणजे एज्युकेशन म्हणजे आपण असं म्हणतो की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, आणि त्याच पद्धतीने या विद्यार्थ्यांची जर सर्वांगीण प्रगती जर होत आहे तुमच्या शाळेमध्ये तर नेमकं याचं श्रेय तुम्ही कोणाला देता? बघा, नुसतं अभ्यास करून चालणार नाही तर विद्यार्थ्यांची सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे. त्यासाठी संस्था चालक वेगवेगळ्या योजना राबवत असतात. आज खेळासाठी आम्ही तुम्हाला सांगू, जवळपास जे प्रचलित खेळ आहेत ते सर्वच आहेत आमच्याकडे. आम्ही एक शरद आचार्य अकॅडमी चालू केलेली आहे, स्पोर्ट्स अकॅडमी. त्याच्यामध्ये आमचे जिम्नॅस्टिक, ॲक्रोबॅटिक्स आहेत, फुटबॉल चालतं, क्रिकेटचे प्रशिक्षण दिलं जातं. आता 2 नवीन खेळ आम्ही सुरू करतोय. एक पिकल बॉल म्हणून गेम आहे, त्याचं आम्ही सेटअप करत आहोत. आणि एक आंतरराष्ट्रीय दर्जाची शूटिंग रेंज बनवतोय आम्ही, रायफल शूटिंग रेंज 10 मीटर्सची. ती जवळजवळ 80-90% काम पूर्ण झालं आहे. 1-2 महिन्यात ती रेंज चालू आहे. अशा प्रकारे आम्ही वेगवेगळ्या स्पोर्ट्समध्ये मुलांना भाग घेण्यासाठी प्रवृत्त करत असो. आणि आमच्या शाळेमध्ये, संस्थेमध्ये शिकणारे जेवढे विद्यार्थी आहेत, मुलगा असो किंवा मुलगी असो, त्यांना कंपल्सरी कुठल्या ना कुठल्या तरी स्पोर्ट्समध्ये भाग घेतला पाहिजे. हे आम्ही कंपल्शनच केलेलं आहे. मग त्यांच्या आवडीचा कुठलाही खेळ असो, तो नसेल तर आम्ही चालू करू त्यांच्यासाठी, पण त्यांनी स्पोर्ट्समध्ये भाग घेतला पाहिजे. सायन्सचे एक्झिबिशन्स असतील, अशा वेगवेगळ्या ज्याच्यात मुलांना आवड असेल ते आम्ही उपक्रम राबवतो. सर, खरंच खूप महत्वाची माहिती तुम्ही सांगत आहे तुमच्या शाळेविषयी. यालाच अनुसरून मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की हे सगळं करणं म्हणजे खूप मोठी कसरत आहे. तुम्ही कशा पद्धतीने या सगळ्यांसाठी जो लागणारा निधी आहे, सगळ्यात महत्वाची जी अडचण असते शाळा चालवताना जी असते ती आर्थिक निधीची. जर आर्थिक निधी नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. वेतनेतर अनुदान जे आहे ते मिळतं मिळत नाही तो वेगळाच मुद्दा आहे, त्यावर नकोच बोलायला. पण तो आर्थिक निधी तुम्ही कशा पद्धतीने उभा करता आणि कशा पद्धतीने हे सगळं चालवता? खूप महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला, कारण हा प्रश्न प्रत्येक मराठी शाळा चालवणाऱ्या शिक्षण संस्थांना भेडसावत असतो. कारण निधी, पैसा नसेल तर आपण काहीच करू शकत नाही. खरं म्हणजे आम्ही आमच्या सौभाग्य समजतो आमचं, की भाग्य आहे आमचं ते, की आमच्या इथे PSU चांगले आहेत. RCF आहे, BPCL आहे, HPCL आहे, काही प्रायव्हेट कंपन्या, टाटा पॉवर आहे. ह्या ज्या कंपन्या आहेत त्या आम्हाला खूप वेगवेगळ्या पद्धतीने आर्थिक मदत करत असतात. त्याचबरोबर काही NGO आहेत, कोटक एज्युकेशन संस्था आहे, त्याबरोबर युवा क्लब आहे,
वी क्लब आहे, युवा अनस्टॉपेबल म्हणून एक संस्था आहे. अशा अनेक संस्था आहेत ज्या आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने मदत करत असतात, आमच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी मदत करत असतात. शाळेमध्ये मेंटेनन्स असेल तर एक संस्था मेंटेनन्सचा भाग उचलत असते. टॉयलेटच्या समस्या तर आहेच, म्हणजे टॉयलेट तुटत असतात, साफसफाईचा प्रॉब्लेम असतो, तर एक संस्था आम्हाला या सगळ्या टॉयलेटच्या देखभाल आणि त्याच्यासाठी मदत करत असते. आमच्या पाठी आरसीएफ कंपनी खूप खंबीरपणे उभी आहे, त्यामुळे आरसीएफचा आम्हाला खूप चांगली मदत होत असते. त्यामुळे आम्ही ह्या ज्यांचा जो CSR फंड असतो तो वापरून आम्ही आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत या सगळ्या सोयी सुविधा पोहोचवत असतो. परंतु तुम्ही जे आता तुमची शाळेची जी प्रगती सांगितलेली, मला असं वाटतं कोणीतरी ज्यावेळेस देताना विचार करतो तर तुम्ही जे काम करताय ते शेवटपर्यंत पोहोचतंय, तुमचे विद्यार्थी प्रगती करतायत, म्हणून अशा पद्धतीचे लोक तुमच्या सोबत सगळे जोडली जात आहेत. ही आनंदाची गोष्ट आहे. आणि महाराष्ट्रातील अनेक शाळा चालवणाऱ्या संस्था चालकांनी सुद्धा मला वाटतं या अनुषंगाने विचार करायला हवा की निधी उपलब्ध हा होऊ शकतो, दानशूर लोक खूप आहेत, परंतु त्या पद्धतीने आपलं काम काय करतोय, आपण काय करतोय, आपण कुठल्या पद्धतीने करतोय आणि त्याचा रिझल्ट काय, आपण रिझल्ट दाखवला पाहिजे समाजाला. जेव्हा आपण रिझल्ट दाखवू ना की हो आम्ही हे करतोय, तसं बघायला आपण शाळेचं मूल्यांकन करतो 10वीच्या निकालावर. बरोबर. आज 10वीचा निकाल आमचा 90च्या खाली लागत नाही. म्हणजे असंही म्हणायला नको की आम्ही नुसते स्पोर्ट्स मध्ये, पण जेव्हा स्पोर्ट्स खेळतील, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये मुलं भाग घेतील, तेव्हा ते मेंटली फ्रेश असतील आणि मग त्यांचा अभ्यासाकडे कल वाढेल. बरोबर. सर्वांगीण विकासामध्ये आपण त्यांचं व्यक्तिमत्व फुलवण्याचं काम करत असतो. त्याच्यासाठी आम्ही वेगवेगळ्या वक्ते असतात, त्यांची व्याख्यानं ठेवतो मुलांसाठी, पालकांसाठी, आणि याच्यामध्ये आम्ही पालकांनाही इन्व्हॉल्वमेंट खूप असतं. पालकांचं आमचे PTA जी हे असते प्रत्येक शाळेमध्ये असते, तर पालकांना आम्ही प्रोएक्टिव्हली इन्व्हॉल्वमेंट करत असतो. पालकांची त्यांच्याशी आमचे शिक्षक संवाद साधत असतात. ही खूप त्याच्यामुळे एक वेगळं नातं तयार होते आणि पालकांना पण ही वाटतं की आमची शाळा आहे. बरोबर. आणि पालकही वेगवेगळ्या पद्धतीने मदत करत असतात आणि आर्थिकही मदत करतात पालक, की बाबा शाळेला हे कमी आहे तर नाही सर हे आम्ही आमच्या ह्यांनी करून देतो, आणि असं येऊन ते देत असतात पालकही. अशी शाळा जर आपल्या आजूबाजूला असेल तर नक्कीच पालकांचा ओढा त्या शाळेकडे वाढलेला असतो. आणखी काय प्रकारचे असे उपक्रम आहेत तुम्ही जे राबवता की ज्यामुळे परिसरातील जे पालकांना असं वाटतं की माझा विद्यार्थी, माझा पाल्य याच शाळेत गेला पाहिजे? 2017 सालापासून आम्ही एक मेगा इव्हेंट चालू केला स्पोर्ट्सचा, घे भरारी नावाने. तर 2017 पासून आम्ही आजपर्यंत कोरोनाची 2 वर्ष सोडता जवळपास 100 मधल्या शाळांनी आमच्याकडे भाग घेतलाय. 16,000च्या वरच नेहमी विद्यार्थी संख्या राहिलेली आहे त्या इव्हेंटमध्ये. 21 वेगवेगळे इव्हेंट आम्ही घेत आलेलो. स्पोर्ट्स असो, कला, क्रीडा, सांस्कृतिक, वक्तृत्व स्पर्धा, अशा वेगवेगळ्या स्पर्धा आम्ही घेतो मुलांच्या. आणि हे बघून विद्यार्थी तर वेगवेगळ्या शाळांच्या आमच्या शाळेला व्हिजिट देतातच, त्याचबरोबर त्यांचे तिथले शिक्षक आणि त्यांचे पालकही आमच्याकडे येत असतात आणि एक वेगळं वातावरण असतं. शाळेची संस्कृती दाखवण्याचं आम्ही काम करतो आणि तसं पालक अट्रॅक्ट होतात आमच्याकडे. सर, तुमच्या एका शाळेमध्ये 3 माध्यमाच्या शाळा सुरू आहेत, 3 माध्यम आहेत. बरोबर. मराठी माध्यमावर त्याचा काही परिणाम झालेला दिसतो का तुम्हाला? होतो, मराठी माध्यमावर परिणाम होतो. इंग्रजी माध्यम आमचं प्रायमरी एडेड आहे, सेकंडरी अनएडेड आहे. एडेड असल्यामुळे पालकांचा त्याच्याकडे ओढा आहे. परंतु आम्ही काय केलेलं आहे, प्री प्रायमरीला जेव्हा ऍडमिशन होतं आमच्याकडे, तेव्हा 3 सेक्शनचे आमचे मुख्याध्यापक असतात, इंग्लिश, हिंदी, मराठी. हे आधी पालकांचं काउन्सिलिंग करतात. मराठी शाळेमध्ये का शिकवलं पाहिजे, मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये का शिकवलं पाहिजे, आपण शाळेमध्ये काय काय करतो, हे सर्व गोष्टी पालकांना सांगितल्या जातात. मग आम्ही तो बॅलन्स करत असतो. अगदी अमराठी माणूस असेल त्याला मराठी माध्यमात ऍडमिशन देणं बरोबर नाही, कारण तो घरी वेगळी भाषा बोलत असतो. तर असं आम्ही एक बॅलन्स करत असतो. नक्कीच. एक आदर्श संस्था म्हणून मला असं वाटतं एकंदरीत तुमचं हे कामकाज सुरू असलेलं दिसतं, तुम्ही जे सांगताय त्या पद्धतीवरून. आणि आम्ही ऐकलंय महाराष्ट्रातील जे संस्था चालक आहेत, जे मराठी शाळा चालवत आहेत, आपला जो झेंडा मराठीचा युट्यूब चॅनल आहे, याचा उद्देशच आहे की मराठी शाळा, मराठी भाषा यांचं काम शेवटपर्यंत जायला हवं. मला तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रातील संस्था चालकांना तुम्ही काय प्रकारचा मेसेज द्याल, काय प्रकारचा संदेश द्याल की कशा पद्धतीने शाळा चालवायला हवी, किंवा काय सांगाल? संदेश असा नाही, पण मराठी भाषा टिकणं ही आपल्या अभिमानाची गोष्ट आहे. मराठी भाषा टिकलीच पाहिजे. परंतु नुसतं मराठी भाषा नाही,
हिंदुस्थानातल्या जवळपास सगळ्याच भाषांवर हल्ली हळूहळू हळूहळू हा इंग्रजीचा हे पडत आहे भाला. तर पहिली गोष्ट, मराठी माणसाने मराठीवर प्रेम करणं गरजेचं आहे. आपसात बोलताना मराठीत बोललं पाहिजे. मला कोणाचाही फोन आला, तो इंग्लिशमध्ये बोलो हिंदीमध्ये बोल, मी मराठीतच बोलतो. आपण मराठी ठासवणं गरजेचं आहे. आपल्या मुलांशी बोलताना आपण मराठीत बोलावं ना. मोडकं तोडकं इंग्लिशमध्ये बोलण्यात अर्थ नाही ना. तर ते मराठी भाषा आपण आपल्यापासून सुरुवात करणं गरजेचं आहे. त्याच्याबद्दलचं प्रेम आणि अभिमान, आज मराठी भाषेची जी संस्कृती आहे ती मुलांपर्यंत आपण नेली पाहिजे. आमच्याकडे शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम होत असतात. वेगवेगळे लेखक आहेत, साहित्यिक आहेत, यांच्याबद्दलची माहिती आमच्या लायब्ररियन त्यांची एक पेटी असते, ती वर्गात घेऊन जातात आणि ते मुलांना कंपल्सरी वाचायला लावतात. अशी वाचन संस्कृती वाढली पाहिजे, तेव्हा मराठीमध्ये मराठीबद्दलचं प्रेम आणि आपली संस्कृती ही टिकेल. हे होते सुबोध आचार्य. खरं तर मराठी शाळा हा मराठी भाषेचा कणा आहे. मराठी शाळा टिकल्या तर मराठी भाषा टिकेल. म्हणून आजची मुलाखत ही त्या अनुषंगाने एका संस्था चालकाची मुलाखत की जे खूप चांगल्या पद्धतीने शाळा चालू आहेत अशा व्यक्तींची ही मुलाखत होती. सुबोध सर, आपण आपला अमूल्य वेळ या झेंडा मराठीच्या युट्यूब चॅनलसाठी दिला, आमच्यासोबत संवाद साधण्यासाठी तुम्ही दिला, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. अमूल्य वेळ असं नाही, मराठी भाषेसाठी हा वेळ तुम्ही सांगाल तितक्या वेळ मी वेगवेगळ्या पद्धतीने कसं सहकार्य करताय ते नक्की मी करेन.